गरम पाणी प्यायचं की थंड पाणी प्यायचं? नेहमी माझ्या समोर हा एक प्रश्न लोक मांडत असतात. तर मित्रांनो, आता तुम्ही ठरवा की गरम पाणी प्यायचं की थंडी. जस्ट आपण एक मी तुम्हाला एज्युकेशन देणार आहोत. बघा मित्रांनो, आपण थंड जे पाणी पितो त्याला गरम नेमकं कशासाठी करत असतो, हा मेन मुद्दा आहे. मला पुष्कळ लोकांनी सांगितलेलं आहे की पाण्यामध्ये असतात बॅक्टेरियाज आणि त्या बॅक्टेरियाजला किल्स करण्यासाठी जे आपण पाणी गरम करत असतो. बघा मित्रांनो, जेव्हा आपण त्या पाण्याला गरम करत असतो, पाणी गरम झाल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असतात ते डेड होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो गरम बॅक्टेरियाला, मला सांगा ते जे पाणी जे आहे, जे बॅक्टेरियाज आहे ते पाण्यामधून बाहेर थोडी चाललेले आहे. ते पाण्याच्या आत जे आहे डेड बॉडी त्या सगळ्या बॅक्टेरियाची तिथे जमा होऊन असते. म्हणजे मित्रांनो, जे तुम्ही गरम करून राहिले, पाणी उखडून राहिलेले आणि त्याला जेव्हा थंड करताय तेव्हा ते डेड बॅक्टेरियाचं सूप बनवून जे आहे मित्रांनो तुम्ही पिऊन राहिलेले आहे. ओके. आणि आपलं जे शरीर असते मित्रांनो, आपलं शरीर 90% बॅक्टेरियानी बनलेलं आहे. बॅक्टेरिया नाही तर आपण सर्वाइव्ह सुद्धा करू शकणार नाही. तर मित्रांनो, आपल्यासाठी बॅक्टेरिया गरजेचे असते. आता आपण जे पाण्यामधले जे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये जात असतात, आपली बॉडीची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे त्या बॅक्टेरियाला ओळखलेली असते आणि त्या बॅक्टेरियाला जे आहे किल्स करू शकते, मारू शकते. आणि मेन गोष्ट बघा, कुठलं पण जर प्रॉब्लेम, बिमारी येत असणार, व्हायरल इन्फेक्शन येत असणार, तर आपल्या बॉडीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून जात असते मित्रांनो. जसं एक्झाम्पल साठी, आपलं कुठली पण जर बिमारी आली, जे लसीकरण आहे, तर आपल्या बॉडीमध्ये डेड बॅक्टेरिया त्या बिमाऱ्यांचे इंजेक्ट करत असतात आणि त्या बॅक्टेरिया जेव्हा आपल्या बॉडीच्या आत जात असते तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्याच्यासोबत फाईट करत असते. म्हणून मित्रांनो, आपण 1 ते 2 दिवस जे आहे आजारी पडत असतो. आणि मित्रांनो बघा, ते बॅक्टेरिया जेव्हा किल्स करून राहिली आपली बॉडी, तेव्हा त्या बॉडीला, रोगप्रतिकारक शक्तीला माहिती पडलं की नाही, असं जर बॅक्टेरिया पुन्हा आपल्या बॉडीमध्ये आलं तर आपण त्याला आरामात मारू शकतो. बरोबर आहे. तर मित्रांनो, आपण जे पाणी पित आहोत त्या पाण्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढून राहिलेली आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही गरम पाणी पिऊन राहिलेले आहे तर तुम्ही तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करून राहिले मित्रांनो. मेन मुद्दा हा आहे की पाणी गरम प्यायचं केव्हा आणि थंड पाणी प्यायचं केव्हा. बिलकुल बिलकुल सोपी आहे मित्रांनो. मला एक सांगा, डॉक्टर लोक गरम पाणी केव्हा प्या म्हणतात? जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा. आणि डॉक्टर लोक जे बोलतात ते 100% जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला गरम पाणीच प्यावं लागते. कारण की आपली जेव्हा आपण बिमार पडतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती जी खूप कमी झालेली असते आणि त्यावेळेस आपण जर बॅक्टेरियावालं जर पाणी आपल्या शरीरामध्ये जर टाकतो म्हटलं तर आपण आपल्या बॉडीला हेल्प करणार नाही, उलट त्याला त्रास देणार. आजारीपासून जे आहे लवकर आपण बाहेर पडू शकणार नाही. त्यावेळेस मित्रांनो, आपल्याला गरम पाणी आपल्या शरीराला देणं आवश्यक असते. बट जर आपण नेहमी त्या पाण्याला गरम करत जाऊ, उकडत जाऊ, त्याला थंड करू पेत जाऊ, तर आपण आपल्या शरीराला हार्म करणार. तर मित्रांनो, आपल्याला जे आहे गरम पाणी. आणि हा, आणखी एक गोष्ट बघा मित्रांनो, आपण सर्वांनी एक गोष्ट ऐकलेली आहे की सकाळी सकाळी गरम पाणी पिलं पाहिजे. त्याच्या मागे पण एक रिझन आहे मित्रांनो. जेव्हा आपण सकाळी गरम पाणी पित असतो, आपली जे लार्ज इंटेस्टाईन असते तिथे एक म्युकसची लेअर असते. पाणी पिल्यानंतर जे आहे ते लेअर ऍक्टिव्ह होते, ते चिपचिपा पदार्थ असतो तो. तर हे जे ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपलं जे स्टूल असते ते पास आउट होण्यासाठी खूप जास्त मदत होत असते. म्हणून मित्रांनो, जर प्यायचं असेल तर सकाळी सकाळी तुम्ही कोमट पाणी जे आहे घेऊ शकता आणि डेली रुटीन मध्ये घेऊ शकता, जेणेकरून आपलं जे आहे ना क्लिनिंग प्रॉपरली होणार. बट तुम्ही दिवसभर जर ते गरम पाणी पितो म्हटलं तर मित्रांनो, ते बरोबर नाही आहे. आपण जेव्हा आजारी पडत असतो तेव्हाच आपण गरम पाणी पिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण तंदुरुस्त राहू, मजबूत राहू, त्यावेळेस जे आहे मित्रांनो आपल्याला गरम पाणी प्यायचं नाही. जसं निसर्गाने दिलेलं आहे, जे आपलं ऍटमॉस्फिअर जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर नुसार जसं आपल्याला मिळत आहे ते पाणी, लाईव्ह वॉटर, जिवंत पाणी प्या मित्रांनो. डेड वॉटर पिऊन काही आपल्या बॉडीला बेनिफिट्स मिळणार नाहीये. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे की थंड पाणी प्यायचं आहे. थँक्यू मित्रांनो.